कर्क राशी 1 मे 2026 वैशाख पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही, तर ती एक दैवी ऊर्जा, शुद्धकरण आणि अंतर्मनाच्या जागृतीचा क्षण आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजाने झळकतो आणि कर्क राशीवर तर चंद्राचा विशेष प्रभाव असतो, कारण कर्क राशीचा स्वामीच चंद्र आहे. त्यामुळे ही पौर्णिमा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या दिवशी ब्रह्मांडातील सूक्ष्म ऊर्जा अत्यंत सक्रिय होते. ज्या गोष्टी आपण आतापर्यंत मनात दडवून ठेवल्या होत्या त्या आता हळूहळू बाहेर येऊ लागतात. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे, चांगले किंवा वाईट, ते सर्व एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे, हे तुम्हाला या काळात जाणवेल. कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप संवेदनशील, भावनिक आणि कुटुंबप्रेमी असतात, पण अनेक वेळा हाच भावनिकपणा त्यांना आतून कमकुवत बनवतो. वैशाख पौर्णिमा तुम्हाला आतून मजबूत बनवण्याचा आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा संदेश घेऊन येते. ही पौर्णिमा म्हणजे एक टर्निंग पॉईंट आहे, जिथे तुमच्या आयुष्यातील जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला, ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, त्या सगळ्यांपासून तुम्ही आता हळूहळू दूर जाऊ लागाल. तुमच्या आयुष्यात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे, जी तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी सतत संकेत देत आहे. काही लोकांना अचानक भेटणे, काही घटना अचानक घडणे, हे सगळं काही योगायोग नाही, हे सगळं ब्रह्मांड तुमच्यासाठी आखत आहे. कर्क राशी, या पौर्णिमेनंतर तुमच्या करिअरमध्ये एक मोठा बदल दिसू शकतो. अचानक एखादी संधी मिळेल. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही, तेच लोक आता तुमच्याकडे येतील. काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन जॉबची संधी मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे डिझर्व करता ते आता तुम्हाला मिळणार आहे. या काळात काही लोकांना अनिश्चित पैसा मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे परत येतील. एखाद्या नवीन स्रोतामधून इन्कम सुरू होईल. गुंतवणूकमधून फायदा होईल. पण ब्रह्मांड तुम्हाला सांगते, पैशाबरोबर संयमही ठेवा. कर्क राशी, तुम्ही फक्त या जन्मापुरते मर्यादित नाही. तुमच्या आत्म्याने अनेक जन्मांचा प्रवास केला आहे आणि त्या प्रत्येक जन्मातील काही आठवणी, काही अपूर्ण इच्छा आजही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या आहेत. कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की एखादं ठिकाण तुम्हाला खूप ओळखीचं वाटतं किंवा एखादी व्यक्ती पहिल्याच भेटीत खूप जवळची वाटते? ते योगायोग नाहीत, हे तुमच्या आत्म्याचे जुने नाते आहेत. या वैशाख पौर्णिमेला हे सगळं अधिक स्पष्ट होऊ शकतं. कर्माचा हिशोब होईल, न्यायाची वेळ येईल. तुमच्या आयुष्यात काही लोकांनी तुमच्यावर अन्याय केला असेल, तुमचं मन दुखावलं असेल, तुम्ही शांत राहिलात, सहन केलं, पण आता ब्रह्मांडाचा नियम जागृत होतोय. या काळात प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळणार आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव होईल. ज्यांनी तुमचं मन जपलं त्यांना तुमच्याकडून अधिक प्रेम मिळेल. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, न्याय स्वतः होणार आहे. कर्क राशी, तुम्ही कधीच एकटे नव्हता. तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच आहे. कधी मोठा धोका टळतो, कधी अचानक एखादी अडचण सुटते. हे सगळं कसं होतं? कारण कोणीतरी वरून तुमचं रक्षण करत आहे. या पौर्णिमेला तुम्हाला या शक्तीची जाणीव अधिक तीव्रतेने होईल. तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे, पण तो बाहेरून नाही, तो तुमच्या अंतर्मनातून सुरू होईल. तुम्ही आधीपेक्षा जास्त शांत व्हाल, अनावश्यक लोकांपासून दूर राहाल आणि स्वतःची किंमत ओळखाल. हा बदल तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. कर्क राशीचं मन म्हणजे एक सागर आहे, खूप खोल, खूप संवेदनशील. पण आता या सागरावर नियंत्रण तुमचं असणार आहे. तुम्ही कोणासाठी रडायचं हे ठरवाल, कोणाला आपल्या आयुष्यात ठेवायचं हे ठरवाल, आणि हाच निर्णय तुमचं भविष्य घडवेल. या काळात काही गोष्टी तुम्हाला वारंवार दिसतील. एखादा पक्षी सतत तुमच्याजवळ येईल, एखादं गाणं वारंवार ऐकू येणं, एखादी ओळ मनात सतत घोळत राहणं. हे सगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कर्क राशी, तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते कदाचित तुम्हाला समजत नसेल, पण एक गोष्ट नक्की, तुम्ही एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहात. ही वैशाख पौर्णिमा तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या त्या कदाचित परत येणार नाहीत, पण ज्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत त्या तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठ्या असतील. आणि शेवटी यंत्र जसा पूर्ण होतो तसंच तुमचं आयुष्यही पूर्णताकडे जात आहे. अंधार संपतोय आणि प्रकाशाची सुरुवात होते. तयार राहा, कारण तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडणार आहे. कर्क राशी, तुम्ही खूप वेळा स्वतःवर शंका घेतली आहे. मी हे करू शकतो का? माझं नशीब बदलू शकतं का? पण आता ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुमचा विचारच तुमचं नशीब ठरवतो. तुम्ही सकारात्मक विचार केला तर मार्ग खुले होतील. तुम्ही भीती ठेवली तर अडथळे वाढतील.
म्हणून या काळात तुम्ही जे विचार कराल ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे। या वैशाख पौर्णिमेला तुमच्याकडे एक संधी आहे, एक ठाम निर्णय घेण्याची। काही लोक ठरवतील की आता स्वतःसाठी जगायचं, तर काही लोक ठरवतील की जुन्या गोष्टी मागे सोडायच्या, तर काही लोक ठरवतील की स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं। आणि हा एक निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल। कर्क राशीचं मन खूप भावनिक असतं, पण ही भावना जर योग्य दिशेने वापरली तरच ती तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते। तुमचं प्रेम लोकांना जोडू शकतं, तुमची संवेदनशीलता योग्य निर्णय घेऊ शकते। या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या भावनांना कमजोरी न समजता शक्ती बनवणार आहात। कर्क राशी, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे मनापासून मागाल, ज्यावर पूर्ण विश्वास ठेवाल ते तुमच्याकडे येऊ लागेल। पण लक्षात ठेवा, मागताना शंका ठेवू नका, मनात भीती ठेवू नका, कारण ब्रह्मांड तुमचे शब्द नाही, तुमची भावना ऐकतो। तुमच्या आयुष्यात काही गोष्टी, काही लोक तुम्हाला सतत खाली खेचत होते, पण या पौर्णिमेला तुम्ही त्या सगळ्यांपासून मुक्त होणार आहात। मनातला राग सोडाल, भूतकाळ विसराल, स्वतःला माफ कराल आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील नवीन ऊर्जा येईल। कर्क राशी, या पौर्णिमेच्या रात्री शांत बसून आपल्या इच्छेचा विचार करा। चंद्राकडे पाहून मनातील इच्छा व्यक्त करा। पांढऱ्या वस्तूंचं दान करा। स्वतःशी सकारात्मक बोलण्याची सवय लावा। कर्क राशी, तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब कुठेतरी अडकलं आहे, पण सत्य हे आहे, तुमचं नशीब तुमच्या मनात आहे। ही वैशाख पौर्णिमा तुम्हाला एक नवं शस्त्र देत आहे, तुमच्या विचारांची ताकद। आज तुम्ही जे ठरवाल, आज तुम्ही जे विश्वासाने बोलाल, तेच उद्या तुमचं आयुष्य बनेल। म्हणून मोठं विचार करा, सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कर्क राशी, तुमचं भविष्य बदलण्याची किल्ली तुमच्याच हातात आहे। कर्क राशी, जर तुम्ही इथपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर समजा, हा फक्त योगायोग नाही, हा तुमच्यासाठीच आलेला संकेत आहे। तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे होते, जे प्रश्न तुम्हाला त्रास देत होते, त्याची उत्तरात हळूहळू समोर येणार आहेत। पण लक्षात ठेवा, नशीब बदलत नाही, ते बदलायला लागते जेव्हा माणूस स्वतः बदलतो। आणि आज या वैशाख पौर्णिमेच्या पवित्र क्षणी तुम्ही जो बदल स्वीकारणार आहात, ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत होत्या त्या आता मागे राहणार आहेत आणि तुमच्यासमोर उघडणार आहे एक नवीन मार्ग, एक नवीन सुरुवात। म्हणून स्वतःला एक वचन द्या, मी आता माझ्या भीतीवर विजय मिळवणार, मी माझ्या स्वप्नांसाठी उभे राहणार आणि मी माझं आयुष्य स्वतः घडवणार। कारण कर्क राशी, ही वेळ तुमची आहे, हा क्षण तुमचाच आहे। जर तुम्हाला हा संदेश मनापासून जाणवला असेल तर तो तुमच्यासाठीच आहे। विश्वास ठेवा, पुढे चला आणि कधीही मागे वळून पाहू नका, कारण तुमच्या आयुष्यात आता जे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठं आणि सुंदर असणार आहे।